महाराष्ट्र केसरीला आर्थिक मदत ही नेहमी त्या ठिकाणी केलेली आहे। आतापर्यंत 65 महाराष्ट्र केसरी हे पैलवान या कुस्तीगीर परिषदेच्या कुस्ती स्पर्धेच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेले आहेत आणि आता 66 व नंबरचं जे कुस्ती महाराष्ट्र केसरी कुस्ती होणार आहे ती आयोजन करण्याची संधी एक पवित्र कर्जत जामखेडच्या भूमीला मिळालेली आहे। त्याचा अभिमान मला आहे। आज इथं या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून इथं उपस्थित असणारे सर्जेरावजी शिंदे साहेब, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद, तसंच विजयभाऊ बराटे, उपाध्यक्ष ऑल इंडिया कुस्तीगीर संघ, त्याच्याचबरोबर अमोलजी बराटे हिंद केसरी, त्याच्याचबरोबर ललितभाऊ लांडगे पदाधिकारी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद, नवनाथजी धमाळ पंच कमिटी, पंकजजी हरपुडे व्यवस्थापक, मामासाहेब मोहोळ कुस्तीगीर परिषद, तसंच अक्षयजी शिंदे उपाध्यक्ष बीड जिल्हा कुस्तीगीर संघ, असे सर्व पदाधिकारी इथं आलेले आहेत। मला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एवढंच आपल्याला सांगायचं आहे की महाराष्ट्र केसरीबद्दल चर्चा गेल्या काही महिन्यामध्ये अनेक लोकांनी अनेक वेळा त्या ठिकाणी केलेली आहे। मला सांगायला आवडेल की आम्ही या महाराष्ट्र केसरीचं आयोजन करत आहे, पण नियोजन पूर्णपणे महाराष्ट्र केसरी आजपर्यंत ज्या परिषदेने घेतली, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद याच्या माध्यमातून त्याचं नियोजन होणार आहे। नियोजनचा अर्थ जिल्हा पातळीवरच्या ज्या छोट्या स्पर्धा असतात ज्याच्यातून मल्ल जे पैलवान आहेत ते महाराष्ट्र केसरीमध्ये येत असतात, त्या या परिषदेच्या माध्यमातून घेतल्या जातात, ज्या आता सुरू आहेत। आतापर्यंत 750 ते 800 पैलवान या विविध जिल्ह्यांमध्ये तिथं त्या कुस्तीमध्ये सहभाग त्यांनी घेतलेला आहे आणि आपल्या कर्जत तालुक्यामध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये ते तिथं सहभाग घेतील। त्याच्याचबरोबर जे काही पंचाचे नियम असतात, ज्या पद्धतीने कुस्ती आजपर्यंत घेतली जाते, पारदर्शक पद्धतीने घेतली जाते, याचं पूर्णपणे नियोजन हे आपल्या परिषदेच्या माध्यमातून इथं होणार आहे। 26 तारखेला सुरुवात या महाराष्ट्र केसरीची होणार आहे। 26, 27, 28, 29, 30 तारखेला फायनल ही कर्जत तालुक्यामध्ये महाराष्ट्र केसरीची तिथं होणार आहे। आमच्या सगळ्यांचं मत आहे व तसंच महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचं नेहमी मत असं असतं की खेळामध्ये कधी राजकारण येऊ नये। या दृष्टिकोनातून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने सुद्धा आणि मी आयोजक म्हणून मी सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, त्याच्याचबरोबर आमच्या विधिमंडळाचे अध्यक्ष व अपर हाऊस म्हणजे MLCचे जे सभापती आहेत राम शिंदे सर, यांना सुद्धा आम्ही पत्र लिहिलेलं आहे, विनंती केलेली आहे की आपण तिथं 30 तारखेला फायनलसाठी यावं। प्रत्येक मंत्री महोदयांना आम्ही पत्र लिहिलेलं आहे, प्रत्येक आमदारला, MLC असो नाहीतर आपले MLA असो, कुठल्याही पक्षाचे असले तरी त्यांना आम्ही पत्र लिहून विनंती केलेली आहे। त्यातले बहुतांश आमदार येतील अशी आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे। म्हणजे आम्ही याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण करत नाही, कारण खेळात राजकारण आलं तर मग पैलवानांचं नुकसान होऊ शकतं, खेळाडूंचं नुकसान तिथं होऊ शकतं। त्यामुळे या परिषदेमध्ये, या महाराष्ट्र केसरीमध्ये कुठलंही राजकारण न आता फक्त खेळ, पैलवान, मातीवरचा प्रेम, सन्मान या दृष्टिकोनातून आपण ही स्पर्धा तिथे घेणार आहोत। आपल्या माध्यमातून सर्व पैलवानांना मला विनंती करायची की ज्या जिल्ह्यामध्ये स्पर्धा या उद्या परवा होणार आहेत चाचणीच्या, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग तुम्ही घ्यावा। आमच्या परिषदेच्या पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर आम्ही त्यांच्या वतीने आपल्या सर्वांना आश्वासित करतो की कुठल्याही पैलवानांवर कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही, याची पूर्णपणे जबाबदारी आदरणीय पवार साहेब, तसंच लांडगे साहेब जे आपले याचे पदाधिकारी आहेत व सर्व हे मान्यवर आणि महाराष्ट्रातला प्रत्येक महाराष्ट्र केसरी जे आज झालेले आहेत ते सर्व त्याची जबाबदारी त्या ठिकाणी घेणार आहेत। कुस्ती हा खेळ महत्त्वाचा आहे, त्यामुळे महाराष्ट्र केसरी
महाराष्ट्र केसरी जी होणार आहे परिषदेच्या माध्यमातून त्याच्यात मोठ्या प्रमाणात तुम्ही सहभाग घ्यावा अशी विनंती या ठिकाणी करतो। आणि ही पत्रकार परिषद झाल्यानंतर आपल्याला जर कुठले प्रश्न असतील तर आपण आमच्या पदाधिकाऱ्यांना ते विचारावेत आणि हे प्रश्न उत्तर झाल्यानंतर आम्ही मंत्री महोदयांना जाऊन महाराष्ट्र केसरी जी परिषदेच्या माध्यमातून आतापर्यंत घेतली, त्याला कुठलंही सरकार कुठल्याही विचाराचं आलं तर त्यांनी पाठिंबा आणि आर्थिक मदत केली, ती मदत या परिषदेला या महाराष्ट्र केसरीला सुद्धा व्हावी यासाठी मंत्री महोदयांना आम्ही भेटणार आहोत। त्यामुळे कुठलाही प्रश्न जर आपल्याकडे या बाबतीतला असेल तर आपण नक्कीच त्या ठिकाणी विचारू शकता। मी शिंदे साहेबांना विनंती करेल की त्यांनी या बाबतीत बोलावं, पण मला या परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांकडून जे कळालेलं आहे की पंचांना कुठली अडचण येणार नाही, त्याच्याचबरोबर खेळाडूंना अडचण तिथे येणार नाही, कुठल्याही खेळाडूवर अडचण आली तर आम्ही सर्वजण त्यांच्याबरोबर आहोत, पण अडचण येण्यासारखं कुठलीच गोष्ट नाही। आणि तुम्ही जर बघितलं तर दुसऱ्या संघटनेच्या माध्यमातून जी महाराष्ट्र केसरी घेण्यात आली त्याच्यामध्ये जास्तीत जास्त 300-350 पैलवान हे सहभागी झाले होते। आत्ता मी तुमच्याशी बोलत असताना जी माहिती इथं कळालेली आहे 750 ते 800 पैलवान या ओरिजिनल महाराष्ट्र केसरीमध्ये या परिषदेच्या माध्यमातून जी घेतली जाते ती सहभाग तिथं घेणार आहे। थोडंसं प्रेशर काही प्रमाणात पंचांवर केलं जातं, पण अनेक पंच हे विचाराला आणि कुस्तीला प्रामाणिक असल्यामुळे कुठेही ते दबले जात नाहीत आणि विविध जिल्ह्यांमध्ये ते तिथं सहभाग घेत आहेत, पैलवान सहभाग घेत आहेत। अतिशय महत्त्वपूर्ण पैलवान ज्यांचं नाव हे मोठं आहे अशांनी सुद्धा या कुस्तीच्या चाचणी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे। त्यामुळे शिंदे साहेबांना मी विनंती करेल की त्यांनी या प्रश्नावर अजून संघटनेच्या माध्यमातून उत्तर द्यावं। बघा, आमचं मत आहे की राजकारण याच्यामध्ये कुठेही येऊ नये। मी राजकारण याच्यामध्ये आणत नाही। मी तिथला लोकप्रतिनिधी असताना माझी लढत विधानसभेमध्ये ही राम शिंदे सरांच्या विरोधात झाली होती। आता ते सभापती आहेत, ते एक संविधानिक पद आहे। संविधानिक पद जे असतं त्याच्यामध्ये कुठेही राजकारण येत नाही, भेदभाव येत नाही। आणि माझ्या विरोधात ते लढले असले तरी आम्ही जे पक्के आहोत विचाराला की आम्ही राजकारण आणत नाही, हे सुद्धा सिद्ध होतं की आम्ही म्हणजे मी व्यक्तिगत आयोजक असताना सुद्धा माझ्या विरोधकाकडे जाऊन त्यांना विनंती केली तर त्यांनी यावं अशी इच्छा आमच्या सगळ्यांची आहे। तसंच मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, क्रीडा मंत्री आणि सर्वच मंत्र्यांनी सुद्धा तिथे यावं, पवार साहेब तिथे येणार आहेत, एवढीच विनंती या ठिकाणी करतो। दोन महाराष्ट्र केसरी स्पर्धा होऊ नये अशी सगळ्यांची इच्छा आहे। त्यामुळे सगळ्यांनी एकत्रित बसून जी परंपरा ज्या परिषदेने आतापर्यंत जपली त्याच परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्र केसरी व्हावी अशी सगळ्यांची इच्छा आहे। त्यामुळे आमची सुद्धा ती इच्छा आहे। जर पुढे जी दुसरी संघटना आहे त्यांनी ठरवलं की चला आता आपण एकत्रित बसू, सगळे परिषदेचे मान्यवर आहेत, त्यांची इच्छा आहे की आपल्याला दोन महाराष्ट्र केसरी घेऊन चालत नसतं, कारण दोन जेव्हा होतात तेव्हा त्या मानाच्या पदकाची किंमत त्या ठिकाणी कुठंतरी लोकांच्या डोळ्यासमोर कमी होत असते, तसं होऊ नये अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे। आम्ही राजकारण आणत नाही, कुणी आणू नये। त्याच्याचबरोबर तुम्ही जो प्रश्न त्या ठिकाणी केला होता दुसरा कुठला होता, पार्शलिटी, एकतर मी स्वतः म्हणतोय मी आयोजक आहे, मी नियोजक नाही। नियोजक हे सर्व मान्यवर आहेत, महाराष्ट्र केसरीचे अन्वय जे पूर्वी झालेले आहेत ते त्याच्यामध्ये सहभागी आहेत, पदाधिकारी आहेत, पंच म्हणून मोठं नाव असणारे लोक आहेत, इथं महिंद केसरी सुद्धा याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत। आणि हे लोक अशी आहेत की कुस्तीवर प्रेम करतात आणि प्रेम करणारे लोक कधी पार्शलिटी करून देत नसतात। तिथं ऑनलाईन काही गोष्टी केल्या जातील, व्हिडिओग्राफी ठेवली जाणार आहे, व्हिडिओग्राफी ठेवली जाणार आहे। तिथं जे कुस्तीच्या संलग्न लोक नाहीत त्यांना तिथं अजिबात भटकून दिलं जाणार नाही। आम्ही सर्वजण स्टेजवर तिथं असणार आहे, आम्ही मातीमध्ये नाहीतर त्या मॅटवर तिथं तुम्हाला दिसणार नाही। जर परिषद जे बोलेल तसंच तिथं केलं जाईल। सिस्टम, ऑनलाईन सिस्टम आणि कॅमेरा या सगळ्याचा वापर त्या दिवशी तिथं केला जाणार आहे।
चंद्रहार पाटील साहेबांचं सुद्धा मत आहे की एकच महाराष्ट्र केसरी असावी, तसं आमचं सुद्धा त्या ठिकाणी मत आहे. पण जेव्हा त्या व्यासपीठावर नाहीतर जिथं कुस्ती घेतली जाते त्या पवित्र मातीमध्ये नाहीतर त्या पवित्र त्या मॅटवर जर आपण कुस्ती सोडून जर दुसरी लोक तिथं असतील तर मग व्ह्युइंगला अडचण होते. काय एक्झॅक्टली चाललंय हे लोकांना कळत नाही. त्याच्याचबरोबर पैलवान तिथं कुस्ती करत असताना आसपास जेव्हा गर्दी होते तेव्हा त्यांचं लक्ष हे कुठेतरी विचलित होऊ शकतं. त्याच्याचबरोबर निकालाच्या बाबतीत बऱ्याच काही चुकीच्या गोष्टी झाल्यात हे अख्ख्या भारताने त्या ठिकाणी बघितलेलं आहे. आक्षेप हे आम्ही घेतलेले नाहीत, आम्ही तर घेतलेच, पण पैलवानांनी घेतलेत. पैलवानांवर प्रेम असणारे जे सर्व रसिक मंडळी आहेत त्यांनी त्याचा आक्षेप घेतलेले आहेत. पण तशी घटना या परिषदेच्या माध्यमातून जी महाराष्ट्र केसरी केली जाणार आहे त्याच्यामध्ये कधी होणार नाही याची पूर्णपणे जबाबदारी परिषद, त्यांचे पंच, व्हिडिओग्राफी आणि सगळी पारदर्शक सिस्टम त्या ठिकाणी घेईल असा विश्वास या ठिकाणी मला वाटतो. असा एकही गेम नाहीये म्हणजे क्रिकेट असेल किंवा असा एकही खेळ नाहीये ज्याच्यामध्ये राजकारणी त्याच्या आयोजकांमध्ये किंवा त्याच्या संचालक मंडळांमध्ये नाही. मग अशा वेळेला कुठल्याही स्पोर्ट्समध्ये एकही राजकारणी असू नये असं तुम्हाला म्हणायचं आहे. विषय असा असतो की राजकारण येऊ नये असं माझं मत आहे. पण एखाद्या संस्थेमध्ये संघटनेमध्ये राजकारणी असेल तर राजकारणाचे फायदे असे असतात की ते चांगले ॲडमिनिस्ट्रेटर असतात.